नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमका दैवी शक्तीचा चमत्कार बघूक मिळतलो असा, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी झाला असा, माझ्या आजोबांका कावीळ झाली आणि ती उतरवूक आम्ही निघालो वायंगवडे गावच्या सावंत आजोबांकडे. 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. मंडळी, हे आजोबा कोणत्याही प्रकारचं औषध पाणी न वापरता फक्त चून वापरून कावीळ उतरतात आणि अवघ्या 3 दिवसात ती व्यक्ती पूर्णपणे बरी होता. मंडळी, तुम्ही बघू शकतास की माझ्या आजोबांना किती कावीळ झाली होती ती. मंडळी, अशा प्रकारे हातावर चून चोळून काकांच्या हातात दाबून हात खाली आणायचो, मग शरीरातील सर्व कावीळ उतरून जातात आणि असा 3 दिवस कर्ज लागता. त्याचप्रमाणे काका विनामूल्य कावीळ उतरतात. फक्त तिसऱ्या दिवशी कावीळ उतरवून झाल्यानंतर त्यांच्या देवीची ओटी भरूची त्यांची परंपरा असा. त्याचप्रमाणे बिना औषध पाणी घेता ही कावीळ उतरली जाता. मंडळी, माझी अशी विनंती असा की तुमच्या घरात तुमका किंवा तुमच्या ओळखीपैकी कोणा कावीळ झाली असा तर डॉक्टरला पैसे न घालवता मालवण तालुक्यात असणारं वायंगवडे गावातले सावंत आजोबा यांच्याजवळ तुम्ही कावीळ उतरूक नक्की जावा. मंडळी, तुम्ही असो जो प्रयोग करूक जाशा तर तुमच्यान ह्या होऊचाच नाही. ह्यो फक्त एक दैवी शक्तीचा प्रकार असा. मंडळी, याबद्दल तुमचं काय मत असा तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. कावीळ उतरवून झाल्यावर आम्ही निघालो घरात. मंडळी, आज कावीळ उतरवचो 3रा दिवस होतो. कॉलेजमधून इल्या फ्रेश वगैरे झालंय आणि आजोबांना घेऊन मी निघालोय कावीळ उतरू. मंडळी, तुम्ही बघू शकता चुनाच्या डब्यानी भरलेली ही पिशवी आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा की आजोबाने किती जणांची कावीळ उतरून झालेली असा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आजोबाने कावीळ उतरव घेतल्याने आणि रोजच्या पेक्षा आज कावीळ खूप कमी असा. कावीळ उतरवून झाल्यावर देवीची ओटी भरलं आणि आम्ही निघालो घरात. चला तर बघ, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.